आघाडीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला मार्गस्थ करायची आहे. खाटेगर आणि मोहगर या दोन संघांदरम्यान ही लढत आपण सगळेजण अनुभवत आहात. तिसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला अनुभवायला मिळत आहे. या अगोदर 2 सामने जिंकलेले ते म्हणजे खाटेगरने. मोगर संघाने 1 सामना जिंकलाय, त्याचबरोबर 1 सामन्यामध्ये त्यांना बाय मिळालेली आहे. निर्धारित 3 षटकांची ही सुद्धा लढत आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळेल. स्टार्किंग एला फलंदाज जर्सी नंबर 7 जगदीश भाग्यवंत JB आणि नॉन स्टार्किंग एंडला रोहित. दोन्ही महत्वाचे फलंदाज आहेत. गोलंदाजीचा भार स्वीकारला जात आहे महेशच्या वतीने. वेळेची नोंद केली जात आहे. जसा सामना सुरू होते वेळ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. 1:24 झालेली आहेत. सामना सुरू. मागच्या बाजूने फटका खेळलेले आहेत, त्या बाजूने आउटफील्ड अत्यंत वेगवान. 2 टप्पे घेतले, चेंडू सीमापार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. फिरून मारलं होतं फलंदाजाने. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, बॉडी लाईन मध्ये होता, त्याचमुळे त्या दिशेने मारण्यामध्ये यश मिळालं फलंदाज जगदीश भाग्यवंतला. महेश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत. षटकातील दुसरा चेंडू समोर खेळत आहेत. कबरच्या दिशेने लॉफ्ट करायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. इथे यावेळेस टिपला जात आहे झेल आणि याचमुळे फलंदाज बाद होत आहेत. जगदीश भाग्यवंत पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या खाटेगरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी दाखल होत आहेत राज. या अगोदर आपण पाहिलं फुल लेंथचा चेंडू होता, कबरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हरचा फटका खेळायचा होता जगदीश भाग्यवंतला आणि तिथे ते खरं तर अयशस्वी ठरले. फार काळ चेंडू हवेमध्ये होता. चांगला झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. आणखी एकदा समोर चेंडू ठेवतायत. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत लेंथ बॉलचाच त्यांनी वापर केलेला आहे. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला होता जिथे फलंदाज जगदीश भाग्यवंत बाद झाले होते, तो स्लाइटली फुल लेंथचा चेंडू होता. त्यानंतर लेंथ बॉलवर पुन्हा एकदा लक्ष दिलेले गोलंदाजाने. नियंत्रण चांगले गोलंदाज महेशकडे. तीन चेंडूचा खेळ शेष आहे या षटकातील. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, पडल्यानंतर आतल्या बाजूने कट झाला. ऑफकटरचा वापर केला जाते. कमी गतीने खरं तर इथे आपण बघतो गोलंदाजी केली होती यावेळेस या चेंडूवर महेशने. विविधता दाखवतात गोलंदाज महेश. विविधता ही असलीच पाहिजे. तुमच्याकडे जर गती कमी असेल तर तुम्हाला व्हेरिएशन करता आलं पाहिजे. तेच केलं होतं इथे महेश या गोलंदाजाने. टप्प्याचा चेंडू अधिकची उसळी घेत असताना मागे निघून जात आहे. पंच नाखुश आहेत, त्याचमुळे पंचांच्या वतीने हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा मिळतोय. हा बघा रिप्ले आपण बघितला. आणखी एकदा समोर ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी. लांबी सातत्याने बदलतायत गोलंदाज. फलंदाजाच्या मानसिकतेबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकाच पद्धतीचे चेंडू वारंवार हाताळत नाहीत गोलंदाज महेश. आतापर्यंत फुल लेंथची गोलंदाजी जास्त झालेली आहे. बॅक ऑफ द लेंथला कमी चेंडू हाताळलेले आहेत. राज पुन्हा एकदा तयार होत आहेत. शेवटचा चेंडू इथे हाताळला जात आहे गोलंदाज महेशच्या वतीने. टॉप एज होती, मागच्या बाजूने चेंडू निघून गेला म्हणजे तो चौकारापर्यंत पोहोचेल. द्रुत वेगाने जलद गतीने चेंडू सीमा पार चौकार.
साथ मिळालेली आहे. या अगोदर चांगली इनिंग राजने खेळली होती अगोदरच्या डावामध्ये, अगोदरच्या सामन्यामध्ये. इथे यावेळी स्टॉपेज लागली होती, मागच्या बाजूने चेंडू गेला, मच नीडेड बाउंड्री आली. पहिलं षटक संपलं, धावपल करून धाबायत 9, 1 गडी बाद आहे. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देत असताना पाहायचंय गोलंदाज कोणते वापरले जात आहेत. जर्सी नंबर 31 नयन ऑन इज बॉलिंग मार्क. गोलंदाजीसाठी नयन दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण लगेचच इथे सज्ज केलं जात आहे. कौतुक असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, वेळेचं योग्य सहकार्य ते देत आहेत. 14 ते 15 वर्षाचा हा खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी दाखल होत आहे नयन. प्रत्येक विकेटसाठी पंढरी बांगर यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज. इथे पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दरम्यान तिकडे उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. आखूट टप्प्याच्या चेंडूचा खरपूस समाचार. षटकार. खेचून मारला फलंदाजाने. खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अधिकची उसळी घेत असताना होता, परंतु फलंदाज रोहितच्या बॅटमधून या पद्धतीचे फटके अनेकदा आपण पाहिलेलेच आहेत. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये काय फटका खेळला होता, सूर्यकुमार यादवच्या अंदाजाने षटकार खेळला होता फलंदाजाने. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. पाहिजे पंचांच्या हालचालींकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. पॅडवर जाऊन चेंडू ब्रश झाला होता. ऑन स्क्रीन रिप्ले लगेचच आपल्यासाठी तयार असतो 7 स्टार लाईव्हच्या वतीने. हे बघा, अगदी बरोबर तो ओव्हर चेंडू जाऊन आदळला होता. कमी गतीने इथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यावेळेस 6 बॉल उजव्या यष्टीच्या पार बाहेर. वाईट कॉल करण्यात आलेले मैदानी पंच प्रवीण विषय अर्थात भावड्या कैची यांच्या वतीने. समोर खेळलेत. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते जरूर. चेंडू सोडल्यानंतर डोक्यावर हात देऊन काय होणार नाही. एकच धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण पाहिलेली आहे. या पद्धतीचे झेल तुम्हाला टिपता आलेच पाहिजेत. हा कुटप्याचा चेंडू अधिक वेगवान चेंडू हाताळायचा होता इथे गोलंदाजाला. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी आपण बघतो. यष्टी रक्षकाला चेंडू जरूर अडवता आला नव्हता, परंतु स्लिप कॉर्नर मध्ये जे क्षेत्ररक्षक होते ते दक्ष होते. 3 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या. वाईटच्या रूपाने 1 धाव आली. धावफलक 18, 1 गडी बाद. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी डाव्या यष्टीच्या बाहेर. अतिप्रयोगशीलता गोलंदाजाच्या विरोधात जाते. इथे क्षेत्ररक्षकाने फलंदाजाचं काम केलेलं आहे. चेंडू अडवण्याची कामगिरी ज्या क्षेत्ररक्षकाची होती त्याने चेंडूला ढकललं सीमा रेषेच्या पलीकडे. कुंपणाने शेत खाल्लं. चौकार. ते 20 धावा धावपलकर. याच बरोबर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत आपण 1 षटकार पाहिलेले आहे. त्याचबरोबर 3 चेंडू वाईट पाहिलेले आहेत. 1 चौकार सुद्धा या अगोदर आला होता. स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. यष्टी रक्षक चूक करतायत. गतीने फलंदाजाला सुद्धा परास्त केलं होतं गोलंदाजाने. यष्टी रक्षक सुद्धा इथे हात झटकतायत. बाईच्या रूपाने ही धाव आली. जोरदार आघात झाला असावा. अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ग्लोव्ज वापरले गेलेले आपण बघत असतो, परंतु भूषण सरावाचा अभाव त्यांच्याकडे आहे. समोर फोर्स केलेला आहे. ही ताकद आहे फलंदाज प्रेमची, राजची, आणि त्याने 1 टप्प्याने चेंडूला पाठवलेले सीमापार चौकार.
20 धावा, याचबरोबर धावपलकोर जोडण्यात आले. शेवटचा चेंडू फेकला जात आहे या षटकातील. चेंडूची मागणी मैदानी पंच करतायत. बॅकअप त्यांच्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. वेल डन भावड्या सर. फुलटॉस मागच्या बाजूने निघून गेलेला आहे. 2 पायांच्या मधून यष्टी रक्षकाच्या चेंडूने सीमारेषा भेदली. आणखी एक वाईड, आणखी एकदा चौकार. या गोलंदाजाने त्याचबरोबर यष्टी रक्षकाने फलंदाजी करणाऱ्या संघाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. धावांचं प्रेम. याचमुळे आता धावफलक 33 वर जाऊन पोहोचलेले आहे. 5 चेंडू हाताळले गोलंदाज नयनने 23 धावा खर्च केलेले आहेत. एकाच षटकामध्ये 2दा 5-5 धावा मिळत असताना अनेकदा आपल्याला पाहायला मिळत नाही. स्किट झाले फलंदाज राज. त्यामुळे आता स्किट झाल्याचा फायदा त्यांना यानंतरच्या षटकातील स्ट्रायकिंग एंडवर मिळवावा लागेल. 2 षटक संपतायत. धावा 34, एक गडी बाद. वापर केला जात आहे. 44 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 आले होते. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 25 धावा तिकडे खर्च झाल्या. फटका खूप चांगला आहे फलंदाज रोहितचा. हिटमॅनच्या स्टाईलने केला गेलेला पुल. षटकार. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेला आहे. या पद्धतीने स्ट्राइक रोटेट केली जाणार नाही. त्यामुळे त्या गोष्टीची नोंद घ्या. ज्या फलंदाजाने अगोदर षटकार खेळलाय तरी त्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला येण्यासाठी प्रेशराइज करतायत रोहित. आतापर्यंत फलंदाजी राजची फार चांगली झालेली आहे. राजने व्यक्तिगतरित्या 2 चौकार 1 षटकार खेळलेला आहे. पुढे सरकले. आडव्या बॅटने फटका सजवला. आणखी एक वेगवान षटकार. विचार केला तर 2 षटकार 1 डॉट आलेला आहे. धावफलक 46 वर जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. तिथून फलंदाजी भरली. पुढे सरकले. आणखी एकदा ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजलाच थांबायचं आहे. आणखी 2 चेंडू फेकले जातील गोलंदाज जयच्या वतीने हे षटक कंप्लीट करण्यासाठी. पाहायचे 50 धावा पूर्ण होतील का. मागच्या बाजूने चेंडू जातोय. पाहायचंय भूषण इथे काय करतायत. 1 धाव घेण्याची संधी मिळालेली आहे दोन्ही फलंदाजांना. चेंडू पैचा संपर्क आला होता. टो एंडला चेंडू आदळला होता. मागे निघून गेला होता. भूषणला हवं तसं एसटी रक्षण आजच्या रात्रीमध्ये करता आलं नाही. 47 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा चेंडू फेकला जात आहे. समोर खेळतायत. फटका जितका उंच त्याही पेक्षा अधिक लांब. आजच्या रजनीतील जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित नाईट धमाका रजनीतील सगळ्यात लांब पल्ल्याचा षटकार.
गोलंदाजी करणारा संघ असणार आहे तो म्हणजेच जय बजरंग मोहगर. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांची चांगली झाली होती. पहिल्या गोलंदाजाने योग्य कामगिरी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. नयन आणि जय या दोन गोलंदाजांनी मिळून आपण जर पाहिलं तर जवळजवळ 44 धावा खर्च केल्या होत्या. त्यातल्या त्यात यष्टी रक्षण चांगलं झालं नव्हतं. यष्टी रक्षक भूषण भोईर यांचं. चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. ओपनिंग पेअर लवकरात लवकर इथे दाखल करावी. फलंदाजी करणारा संघ जय बजरंग मोहगर. आजच्या रजनीतील हा सेकंड लास्ट सामना आहे. यानंतर शेवटची लढत प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. आजच्या रजनीमधून कोणता संघ क्वालिफाय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष निश्चितच लागलेलं आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चौपन्न धावा निर्धारित 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत आणि आजच्या रजनीतील क्वालिफिकेशनचं राऊंड गाठायचं आहे. पाहायचं हे काम करता येईल का जय बजरंग मोहगरला. परंतु मला असं वाटतं ज्या पद्धतीचा गोलंदाजीचा अटॅक खाटेकर संघाचा आहे हा सामना खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यासाठी फलंदाजी चांगल्या लेवलची करावी लागेल. चांगल्या स्टँडर्डची फलंदाजी होणं अपेक्षित आहे. लोखंडाचे चणे चाबावे लागतील. या पद्धतीचा प्रवास करत असताना अनेक खाचखळगे निश्चितच इकडे येऊ शकतात फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. षटकाला इथे सुरुवात होते आहे पहिल्या आणि गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहेत. गोलंदाजीसाठी सनीचा वापर होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सनी हाताळत आहे. स्टार्टिंगला फलंदाज ओमकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अँगल इथे करत असताना गोलंदाज गोलंदाजी करतायत. क्लीन बोल्ड यष्टी उखाडलेली आहे गोलंदाज सनीने. त्याचमुळे फलंदाज ओमकारचं इथे काम तमाम झालेलं आहे. पहिला हादरा जय बजरंग मोहगरला. नवीन फलंदाज जर्सी नंबर 45 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश. बघा गोलंदाजाला सूचना आहे तुमच्या बॉलिंग आर्म मधून इनर तुम्हाला काढायचं आहे. बॉलिंग आर्मला इथे इनर निश्चितच परमिट नाहीये, अलाउड नाही. खरं तर गोलंदाजानेच या गोष्टींची दखल घेणं सुद्धा गरजेचं असतं. तुम्ही ज्या हाताने गोलंदाजी करणार आहेत त्या हातामध्ये इनर नसावा. या गोष्टी संयुक्तिक आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना इथे बदलण्यात येत आहे. डावखुरे आताचे फलंदाज दाखल होत आहेत खेळपट्टीवर. ऑन साइडला फटका प्लेस केला होता. पाठभरे अवस्थेमध्ये अत्यंत दर्जेदार झेल फलंदाज बाद.
2 फलंदाज गमावलेले जय बजरंग मोहघरणे आणि आता त्यांच्या समोर खरं तर इथे अडचणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु एक महत्त्वाचा खेळाडू खेळपट्टीवर उपस्थित आहे कैलासची जर फलंदाजी चांगली झाली तर या रंचेस मध्ये विजयाच्या आशा अपेक्षा पल्लवीत राहू शकतात मोहगर संघाच्या. ऑन हॅट्रिक गोलंदाज चांगला चेंडू गोलंदाजाने इथे प्रोड्यूस केला. एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण MS धोनीचं चांगलं झालेलं आहे. आणखी एक चांगला चेंडू. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये. क्रिकेटमध्ये जिकडे खरं तर ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता तिकडे तुम्हाला कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला पाहिजे. पदलालीत त्याचा जर अभाव असेल तर धावा बनवणं कठीणच बनेल. शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळतायत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही. एकेरी धावफलकावर जोडण्यात आलेली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या बनल्या 2 आणि 2 गडी गमावलेले आहेत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळत आहे. स्टार्किंग यांना फलंदाज कैलास येत असलेले आपण बघत आहोत. हा फलंदाज महत्वाचा आहे. कैलासने यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. यष्ट्यांच्या मागून जोरदार अपील आलेली आहे, परंतु ती टोकन अपील होती जगू भाग्यवंत यांची असं पंच सांगतायत. आणि पहिलं षटक संपलं ज्यामध्ये फक्त 2च धावा मिळाल्या. 2 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात मोहघरणे. हा बघा रिप्ले आपण बघतो. लेग कट्टरचा अत्यंत चांगला वापर केला होता. क्लोज एन्काउंटर जरूर होतं, परंतु ही अपील बघा जणू काही पंच प्रवीण विषय यांच्याकडे काहीतरी ठेवायला दिलेले आहे जग्गू भाग्यवंत यांनी आणि त्याचीच मागणी करतात पुन्हा व्याजासकट ते सुद्धा. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा खाटेकर. क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागा घेणं क्रमप्राप्त असतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं त्यामुळे आता बाउंड्री लाईनवर 5 क्षेत्ररक्षक आपण बघू शकू. ऑन साइडला 3 त्याचबरोबर ऑफ साइडला 2. पहिल्या षटकासाठी 7 मिनिटं वापरलेली आहेत, त्याचमुळे दुसरं षटक लगेचच सुरू करा रोहित. स्टार्किंग याला बॅटर निलेश. 2च धावा पहिल्या षटकामध्ये बनलेले आहेत. निलेशसाठी फुलरलेचा चेंडू ठेवतायत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. क्षेत्ररक्षण तरी सुद्धा चांगलं झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव दरम्यान मिळत असलेली आपण बघतो. स्टार्किंग एंड कैलास या फलंदाजाकडे अधिकचा वेळ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 11 चेंडूंमध्ये 51 धावा. घड्याळाकडे नजर गेली तर जवळजवळ 1:15 वाजलेले आहेत. त्यामुळे हे खूप कठीण काम आहे. क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून वापरला जात नाही. इतकंच की काय, अदरवाईज इथे अशक्य अशा पद्धतीचं आव्हान समोर कधी कधी दिसतं. क्रिकेट हा खेळ किती जरी परिस्थितीजन्य असला तरी त्यामध्ये आकड्यांना फार मोठं महत्व असतं. क्रिकेट इज अ रिअलिस्टिक गेम हॅव्हिंग ग्लोरियस अनसर्टन्टी. फटका चांगला आहे. प्लेसमेंट सुद्धा चांगली आहे. क्षेत्ररक्षकाला दूर भरून चेंडू पर्यंत पोहोचावं लागत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सगळ्याच गोष्टी दर्जेदार झाल्या. या चेंडूचा जर विचार केला तर फलंदाजाने खूप उशिराने फटका खेळला आणि त्यानंतर त्याने एक्झिक्यूट केला होता फटका. पूल केलं होतं फलंदाजाने. क्षेत्ररक्षक सुद्धा डीप मधून चेंडूपर्यंत फार लवकर पोहोचले. चेंडू व्यवस्थितरित्या अडवून त्याची फेकी झाली. स्प्लिट ऑन स्क्रीन आपण बघू शकतो. 2 स्लाइड्स एकाच वेळेला आपल्याला इथे अनुभवता येत आहेत. एका बाजूने फलंदाज आपण बघतो चांगलं कार्य करतायत. 7 स्टार लाईव्हचे ऑपरेटर अभय खुने. 10 चेंडू 49 धावा हे इक्वेशन आहे. ऑन ड्राईव्हचा फटका खेळला जात आहे फलंदाजाच्या वतीने. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका गेला.
खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळेस काय घडलेले, तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. मैदानी पंच सॉफ्ट सिग्नल जरी दिला तरी हरकत नाही. मैदानी पंचांना काही दिसलंच नाही नेमकं ज्या पद्धतीने तिथे घडलेलं आहे. कारण कधी कधी एखाद्या क्षेत्ररक्षक सुद्धा अथवा स्वतः फलंदाज सुद्धा त्या इम्पॅक्टच्या वेळेला मध्ये येत असतात. पाहायचंय हा अँगल इकडे आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज खूप दूर आहेत, फलंदाज अगोदर निघूनच गेलेले आहेत. त्यांना माहित आहे, जुने जाणते खेळाडू आहेत, कैलास या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्याने योग्य रीतीने तिथे बांधला आणि त्याचमुळे खेळपट्टी सोडलेली आहे. खेळाडू कक्षाकडे ते दाखल होत असलेले आपण बघत आहोत. एका पाठोपाठ एक फलंदाज ज्यावेळेस तुमचे बाद होतात त्यावेळेस धावफलक हे वर्डलेबल असतं, अर्थात अशक्त बनतं. त्याला सशक्त करण्यासाठी चौकार षटकारांचं टॉनिक द्यावं लागेल, त्याशिवाय ते सशक्त बनत नसतं. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. विजयाची जर गरज पूर्ण करायचं असेल तर चौकार षटकार शोधावे लागतील. नवीन फलंदाज योगेश येत आहेत. मोहगरचे चांगले गायक नरेश भोईर आपल्या बरोबर जोडलेले आहेत. नरेश, आपलं सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे. या फलंदाजाला कुठं ठेवलं होतं, कारण या फलंदाजाने आल्या आल्या चांगला फटका दाखवलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलं, षटकार मिळवला. बहुत देर कर दी मेहरबा आते आते असं म्हणायला लागेल. संगीतामध्ये सुद्धा तेच वर्णन होतं. सजनी साजनाची वाट बघत होती, इथे या पद्धतीच्या फटक्यांची वाट बघत होते सगळे क्रीडा रसिक, त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाचे चाहते. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. चेंडूची मागणी केली जाते. मॅच बॉल आलाय. 42 धावांची गरज आहे. 8 मध्ये 42 बऱ्याचदा बनत नाहीत, परंतु क्वचित प्रसंगी बनतात सुद्धा. 6 मध्ये 43 इंटरनॅशनल क्रिकेटला बनलेले आपण पाहिलेले आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता. चेंडूपैचा संपर्क करता येत नाही. हा बॉल डॉट आलेला आहे. ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये आपण बघू शकू. हेड पोझिशन अंतिम क्षणाला जी ड्रॉप होते फलंदाजाची, तिथूनच खरी ती मेख आहे की चेंडूपैचा संपर्क करता येत नाही. झाला तरी एज लागते, आउटसाइड एज अथवा इनसाइड एज. चेंडूची लाईन पिक करणं फार महत्वाचं आहे फलंदाजासाठी. ज्यावेळेस तुम्ही लाईन कव्हर करून फटका खेळता त्यावेळेस त्यामध्ये अधिक चांगला संपर्क बनत असतो चेंडूपैचा. 7 मध्ये 42. हा बघा या पद्धतीने, परंतु उंच उंच चेंडू निघून गेला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. गिरीश चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. दुसरी धाव हलगर्जीपणाने पूर्ण करण्याचा निर्णय फलंदाजाच्या अंगलट आला आणि त्याचमुळे धावबाद होत असताना आणखी एक फलंदाज गमावला, जय बजरंग मोहगरने. पद्धतीचं इक्वेशन हे नरेश, मला असं वाटतं आता भूषण भोईर यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवायला हरकत नाही. 6 चेंडू आणि 41 धावा. एखादा फलंदाज जर आता बाद झाला तर खेळपट्टीचा ताबा भूषण घेऊ शकतात. 13 धावा धावफलकावर आहेत. 4 गडी गमावलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू 41 धावा असं समीकरण आपण सगळेजण बघत आहोत. एक सामना मला आठवतो भिवंडी कशेळीमध्ये झालेला, जिकडे चेन्नई सुपर किंगच्या स्क्वॉडमध्ये महारूप भाबे म्हणून एक गोलंदाज आहे. IPL साठी नेट बॉलर म्हणून तो नियुक्त झाला होता. महापोली भिवंडी. त्याच्या विरोधात वैभव माळी त्याचबरोबर विनीत माळी या 2 फलंदाजांनी मानकुलीच्या याच हंगामामध्ये अगदी 15-20 दिवसांपूर्वी 40 धावा एक षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. तब्बल 2 वर्षांनी महारूप भाबे महापोलीच्या संघामध्ये रिजॉईन झाले होते आणि प्रत्येकाला असं वाटलं होतं की चेन्नई सुपर किंगचा नेट बॉलर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गोलंदाजाच्या गोलंदाजीत वेगळीच धार निर्माण झाली असेल, परंतु ती धार पूर्णपणे बोथट केली होती फलंदाजांनी. उजव्या यष्टीच्या फार बाहेर चेंडू दरम्यान आपण बघतो पंच वळतायत.
हा चेंडू इथे वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एकेरी दुहेरी धावा धावपलकर येतील जरूर, परंतु त्यांचा काही इम्पॅक्ट होणार नाही. चेंडू बाहेर होता, परंतु फलंदाज जयने त्याहीपेक्षा बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्याचमुळे आता हा चेंडू निर्धाव आहे. 3 चेंडूंमध्ये 40 धावा बनवाव्या लागतील. इथून 3 फटके मोगरच्या डॅम पर्यंत जरी मारले तरी 40 धावा आता होणार नाहीत. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही किती मोठा फटका खेळला तरी 6 धावा ऑफिशियली मिळतात. ISPL ला 9 तिकडे गृहीत धरला जातो. पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. समोर खेळतायत. स्ट्रेट ड्राइव्हचा फटका, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. जस्ट 1 सिंगल कंप्लीटेड बाय बोथ बॅटर्स. स्कोर इज मूविंग अप टू 50 रन्स, very far away from the target. What a great target set by batting team. Great inning by Raj and Rohit. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे हा चेंडू वाईड आहे. 2 चेंडू 38 धावा अशा पद्धतीचं समीकरण आहे. गोलंदाज तरी सुद्धा वाईड चेंडू हाताळतात. त्यांच्याही बुद्धिमत्तेला दाद द्यावी लागेल. यावेळीचा चेंडू चांगला आहे. एक गोष्ट निश्चितच होत असते की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपण सामना जिंकत आहोत, त्यामुळे गोलंदाज तिथून पुढे प्रयोगशीलतेला वाव देतात. वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. हा फटका चांगला आलेला आहे. क्षेत्ररक्षकाची निवड केली. झेल टिपला गोलंदाजाच्या खात्यामध्ये. इथे आणखी एक विकेट मिळेल आणि त्याचमुळे सामना जिंकलेला आहे. तो म्हणजेच मोगर संघाला पराभूत करत असताना काटेकर संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. नामेचे माजी सरपंच दिलीपदादा शेळके यांचं आगमन झालं होतं. ते रजा घेत आहेत. आपल्या आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे राज, ज्याने इथे 22 धावांचं वायटल कॉन्ट्रीब्युशन दिलं. राज इज द मॅन ऑफ द मॅच.